शिराडून तलाठी सज्जा इथं मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी तहसीलदार यांच्या आदेशानं संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे अडचणी सोडवण्यासाठी घेतलेले शिबिर संपन्न झालं। मंडळ अधिकारी नरेश सुतार आणि तलाठी शरद दूधभाते यांनी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचे 222 लाभार्थ्यांपैकी 93 लाभार्थ्यांनी कागदपत्रे दिली। उर्वरित लाभार्थी यांना कागदपत्र आणून देण्यासाठी काही दिवसांची सवलत देण्यात आली। या शिबिरामध्ये संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निवृत्त वेतन योजनेचे अर्थसहाय्य डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे सदर डाटा ऑनलाईन करण्याकरिता या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरास तहसीलदार हेमंत ढोकले यांनी भेट दिली। यावेळी लाभार्थ्यांच्या वतीनं त्यांचे सत्कार देखील करण्यात आले। तहसीलदार यांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी या दोघांचे शिबिर यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे त्यांचं कौतुक देखील करण्यात आलं आणि लाभार्थी आणि गावातील नागरिक यांनी देखील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे कौतुक केले आहे। तुम्ही कुठले? दाबा काय नाव तुमचं? परमेश्वर सुबराव टिळे। तुम्ही आज शिराडून येथे तलाठी ऑफिसला आलोत। हां, काय कामानिमित्त आलात? काय 7/12 न्यायला नोंदी देण्यापाहिजे 7/12 पाहिजे होता म्हणून आलो होतो। बरं, तलाठी साहेब तुम्हाला आल्याबरोबर इथं वारंवार भेटतात का? ऑफिस वगैरे चालू असते का? कंटिन्यू भेटतात, जर आलो की भेटतो। समाधानी आहेत का तुम्ही या साहेबांपासून? भरपूर समाधानी आहेत की पहिले लोक येत नव्हते की किती दिवस बी 2-2 दिवस फोन करावं लागायचे। तलाठी आणि मंडळ अधिकारी दोघंही तुम्हाला कंटिन्यू मध्ये आमचं काम असे काही अडचण नाही कुठंच। हां, जवळ आमचं दाबा गाव 70-80% शेवडूनमध्ये जॉईंट झालेलं आहे। तरी आमच्या दाबा गावची असली कुठलीच तक्रार नाही की साहेब नाहीत, ही नाही, ती नाही, अगर मंडळ अधिकारी नाहीत, कुठल्या सही वाचून वंचित नाही, काहीच नाही। शिराडून येथे तलाठी साहेब आणि मंडळ अधिकारी साहेब यांनी निराधार योजनेचा एक कॅम्प लावला होता। तो कॅम्प यशस्वीरित्या पार पडला आणि शिराडूनमधील निराधार व इतर लोक समाधानी आहेत का त्या कॅम्पपासून, इतर योजनेपासून? हो, पहिले इथं असा एवढा मोठा कॅम्प कधी लागला नाही निराधाराचा। मोठ्या प्रमाणामध्ये कॅम्प लागला आणि तो यशस्वी झाला। दुसरी गोष्ट, तलाठी दूधभाते साहेब जे आहे ते 15 गावचा कारभार चालतो ह्या महसूलमध्ये। तर त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, त्या ठिकाणी लोकांचं अनुदान असेल, बाकीच्या गोष्टीचे 7/12 वितरण असेल, या सगळ्या गोष्टी ती व्यवस्थितरित्या पार पाडतात। लोकांना काय अडचण असली तर तात्काळ सोडवण्याचं काम करतात ती। आणि ह्या ठिकाणी सतत 15 गावच्या खेड्याचा लोकांचा संपर्क असल्यामुळं हे मोठा सज्जा आहे ह्या ठिकाणी। आणि अशी काय अडचण आहे, कंटिन्यू ड्युटी करते साहेब व्यवस्थितरित्या। आणि बाकी मंडळ अधिकारी जे आहेत ती पण इथं पहिले तलाठी म्हणून होते, त्यांनीच आता मंडळ अधिकारी ती पण चांगल्यापैकी काम करतात। सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत ती योजना सांगायचं काम साहेब करतात। त्याच्यामुळे लोकांना काही कुठे जास्त विचारायला जायची गरज नाही। जरी काही लई किचकट अडचण असेल तर साहेब डायरेक्ट भेट देतात आणि ती त्यांची अडचण सोडण्याचं काम करतात। समाधानी आहेत, सगळे परिसरामध्ये लोक समाधानी आहेत। कुठलीच तक्रार साहेबाच्या बाबतीमध्ये येणार नाही। असे दक्ष अधिकारी पहिल्यांदाच भेटलेत शिराडूनला। याच्या पहिले असायचे पण अधिकारी तालुक्याहून सगळे ड्युटी करायचे। आता पहिल्यांदा साहेब इथं सकाळी 10ला जर आले तर 5 वाजेपर्यंत जात नाहीत सज्जातनं। काय तर दौरा जर असेल तर त्या अगोदर सांगतात की आम्ही आज इथं थांबणार नाहीत, म्हणून त्यांचे काही लोक ते सांगणारे या ठिकाणी कोतवाल म्हणून आहेत। प्रतिनिधी अमीन साहेब खतीब, कळंब, धाराशिव, NTV न्यूज मराठी।